अहो ऐका ना, तुम्हाला एक सांगायचं होतं. काय ऐका ना, थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवा ना. नाही महत्वाचं काम चालू 10 नंतर बोलू आपण. ऐका ना, थोडंच बोलायचं होतं. अहो ती माझं लग्न झाल्यापासून ना, म्हणजे माझी आधीच इच्छा होती की माझं शिक्षण पूर्ण व्हावं, पण मग माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. त्याच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण नाही झालं. मला असं वाटतं की मी पुढं शिकलं पाहिजे. आणि काय करायचं शिकून? अहो जॉब केला असता मी. राखी घरी गपची विध काय कमी होय तवा नुसतं घरी बसायचं मी कंटाळा आला तुला आता लगेच. ठीक आहे. हां का सगळं मीच सांगायचं? जा कर काम तिकडे जाऊन. घरी बसायचं बी कंटाळा आला आणि लगेच लागली पाहिजे सांगा मला शिकायचं आणि काय करायचं. हो ऐका ना, मी ते फॉर्म भरला होता, तर मला पेपरला जायचं आहे. कसला फॉर्म भरलाय तो? RTOचा. तेवढं मला कॉलेजला सोडवता का मग? अरे तुला कोणी सांगितलं फॉर्म बिम भरायला? तू सांगितलं ना घरी राहा म्हणून गपचीप. का तर तू नोकरी करायला जाणार आहे पुढं? RTO व्हायला निघाली लगेच. ऐका ना, मी खरंच लय अभ्यास केलाय हो. मला जवळ दिसतोय मला तू हा अभ्यास चांगला. RTO व्हायचंय म्हणे, जा पेपर बिपर देते. ऐका ना, सोडवा ना मला तुम्ही. मला लय काम आहे तर तू तू जा नाही तर घरी राहा. बरोच नको म्हणलं, कळालं नाही काय नाही लागली मला सांगायला. जा बरं तू इथून. कामात तर लक्ष नाही. RTO व्हायचंय म्हणे. RTO का असं घर राहून होतं काय तेव्हा? ओ ऐका ना, काय रे? तुम्हाला एक सांगायचं होतं. तुला काय दुसरं येतच का नाही रे? काय झालं काय येतील लगेच तुम्हाला एक सांगायचं आणि तुम्हाला एक सांगा. मी काय दुसरं माझ्या डोक्यात काय चाललेलं असतं का नसते काय? अहो थोडं महत्त्वाचं होतं म्हणून म्हटलं सांगा. हा सांग एखादं फोन देतो काय महत्वाचं काय माहिती. अहो ते मागं मी RTOचा पेपर दिला होता ना, तर रिझल्ट आला आहे आणि पास पण झाले मी त्यात. तू नाव विचार. हो, मी पेपर पण दिला होता त्याचा. आता मी RTO झाले. तू तर पाहिलं ह्याच्यात दिसते 50 मध्ये. हो, चांगली गोष्ट आहे ना उलट. हा अभिनंदन बरं का. खरंच हां थँक्यू. काय मला नव्हतं माहिती तू एवढी हुशार आहे म्हणून. आणि तू अभ्यास कधी केलेला? मी करायचे, मी घरचं काम पण करायचे, शेतातलं पण करायचे आणि अभ्यास पण करायचे. पण मी तुम्हाला विचारलं होतं मी अभ्यास करू का, तर तेव्हा तर तुम्ही नाही बोलले. त्यानंतर मला पेपर होता, तुम्हाला बोललं मला जायचं आहे पेपर द्यायला, तर तुम्ही मला नाही जाऊ दिलं. म्हणजे तुम्ही मला थोडं पण सपोर्ट नाही केला. माझी इच्छा होती की माझ्या नवऱ्याने मला साथ द्यावी, मला सपोर्ट करावं, पण कुठलीच गोष्ट नाही केली तुम्ही. आणि बरं झाले मी पण स्वतःच्या याच्यावर उभी राहिली पायावर. मला स्वतःचाच अभिमान वाटते. पण तरी पण एक खंत वाटतेच की नवऱ्याने थोडं जर सपोर्ट केला असता ना, तर मला पण अजून चांगलं वाटलं असतं. तुमचं कर्तव्य होतं की बायकोला खरंच आपण साथ दिली पाहिजे, तिला समोर जाऊ दिलं पाहिजे, पण तसं काहीच नाही केलं तुम्ही. चुकलं माझं. मला नव्हतं माहिती तू एवढी हुशार आहे म्हणून परीक्षा पास होशील. म्हणून म्हणायचं घरी राहा म्हणून मी तर हुशारच होते हो, पण माझ्या आईवडिलांनी नाही मला शिकून दिलं. त्यांना वाटलं की वेळेवर लग्न झालं म्हणजे सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे माझं शिक्षण पण अधुरच राहिलं होतं. पण ठीक आहे, आज मी RTO झाले, मला याचा आनंद वाटते. मला पण छान वाटतं आता. खरंच. हा माझी बायको RTO झाली. पण मग माझी इच्छा आहे अशी की तुम्ही मला पुढं पण अजून सपोर्ट करावं. नाही चाल ना, आता काय अडचण नाही माझी. मला सपोर्ट कराल का तुम्ही? हा तू कर, तुला अभ्यास अजून काय इच्छा असेल ना तर कर, काय अडचण नाही. खरंच. हां खरंच थँक्यू. आजच चुकलं, उलट मी तुला हे नाही केलं. प्रत्येक वेळेस तुला असं काही पण बोलणं आता मला माझीच लाज वाटायला लागली. पण काही नाही, मी पण करून दाखवलं ना तुम्हाला, म्हणजे आता तुमचा पण माझ्यावर विश्वास बसेल की मी करू शकते. नाही पण मला असं वाटतंय कोणत्याच नवऱ्याने असं हे नाही करायला पाहिजे. बायकोला थोडाफार तरी सपोर्ट केला पाहिजे. खरं आहे तुमचं. चुकलं माझं, जाऊ दे आता. जाऊ दे, तुम्हाला तुमची चूक कळाली ना, बस झालं. यातच समाधानी मी. ठीक आहे चल, मी आलो पेढे घेऊन येतो जरा घरच्यांनी. खरंच. हां बरं चला मग. हां आलो मी, जा.